महाराष्ट्रामध्ये विधानसभाची निवडणूक लागलेली आहेत आणि आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बालेकिल्ला असलेला आमचा चेंबूर विधानसभा या ठिकाणी आमचे फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचे विचाराचे वारसदार आमच्या समाजाचे नेते आदरणीय दीपक भाऊ निकाळजी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। त्याच्यामुळे आमचंही कर्तव्य आहे त्यांच्यासोबत सक्रिय या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करणं आणि त्यांना निवडून आणणं। त्याच्यामुळे आमचे आझाद समाज पार्टीचे मुंबईचे प्रभारी, त्याचबरोबर आमचे भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुडजी, त्याचसोबत आमची पूर्ण टीम आणि हा पाठिंबा आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलो आहोत, पत्र देणार आहोत। आणि हा पाठिंबा चंद्रशेखर आझाद भाई आणि आमचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंग यांनाही सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याच्यामुळे आम्ही आमचे मुंबईचे आझाद समाज पार्टीचे प्रभारी यांना विनंती करतो की आपण त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष भीम आर्मीचे अविनाश गरुडजी आपण गुच्छा देऊन त्यांचा सत्कार करावा आणि जितू भाऊ आपण शॉल द्यावी। पाठिंब्याचं पत्र भाई चंद्रशेखर आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझादांनी काल रात्री पुणे या ठिकाणी दीपक भाऊ निकाळजे यांना शुभेच्छा द्या म्हणून सांगितलं आहे। माझा पाठिंबा आहे पूर्ण आणि त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी आज या ठिकाणी भाऊचं स्वागत आणि भविष्यात भाऊ विधानसभेमध्ये फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही सगळे भाऊंच्या पाठीमागे आणि इथला मतदारसंघ भाऊच्या पाठीमागे असं जाहीर करतो। आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी ह्या दोन्ही संघटनांनी मला पाठिंबा दिला। आमचे जितू निकाळजे आणि चंद्रशेखर आझादजी साहेब यांनी मला पाठिंबा दिला। मला खूप आनंद झालेला आहे आणि मला काय बोलूशी काय समजत नाही, काय बोलू आणि काय नाही। का तर रिपब्लिकन चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी रिपब्लिकन चळवळीतले सर्व लोकांचे मला पाठिंबा येतात। त्यामुळे माझं मन भारावून गेलेलं आहे आणि खरोखरच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो का तर निळ्या झेंड्यासाठी त्यांनी स्वतःला की दाखवून दिलं आहे की भाऊ निळा झेंडा घेऊन पुढे चालला, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत आणि त्यांनी मला पाठिंबा दिला। मी त्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये त्यांचं जे स्वप्न आहे की मी विधानसभेत जाणार, मी विधानसभेत जाऊन त्यांचं ते स्वप्न आहे ते पूर्ण करू। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्वप्न होतं की माझा समाज शासनकर्ता झाला पाहिजे, ते बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहे रिपब्लिकन चळवळ ती जिवंत ठेवण्याचं काम दीपक भाऊ निकाळजे करेल। जय भीम, जय महाराष्ट्र। आपण काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे आपण पाठिंबा दिलाय, काय अशी गोष्ट आहे की भाऊमध्ये आपण आणि आज आपण पाठिंबा